नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या किचनमध्ये स्वादिष्ट रसोईत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मस्त अशी बटाटा पालक भाजी. त्यासाठी आपल्याला एक पालकची जुडी बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यावी लागेल. त्यानंतर कांदा, जिरं, तेजपत्ता, बारीक चिरलेला बटाटा आणि तेल आणि तिखट, मीठ, हळद असा बारीक मसाला लागेल. मग सर्वात आधी काय करायचं, पॅनमध्ये एका तेल घालून तेजपत्ता आणि जिरं घालून कांदा घालून छान फोडणी मारून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेले बटाटे त्यामध्ये घालून छान वाफवून घ्यायचं. तेलात परतून घ्यायचे, छान चव येते. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यात घालून तो सुद्धा छान आरतून परतून भाजून घ्यायचा. आता हिवाळ्यात कसं मेथीच्या भाजीचा ट्रेंड होता, मग आता उन्हाळ्यात पालकच्या भाजीचा ट्रेंड आला आहे. ही भाजी करून बघा, आवडेल तुम्हाला सुद्धा. आता बटाटे वाफवून झाले की त्यानंतर त्यात बारीक चिरलेला पालक घालून घेऊया. पालक घातला की मग आरतून परतून छान तो सुद्धा परतून घ्यायचा. त्यानंतर झाकून असं वाफवून घ्यायचा. थोडं वाफवून घेतलं की त्यात हळद टाकायची, लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ. पालकमध्ये थोडं मीठ कमीच वापरा. त्यानंतर ते सुद्धा छान असं परतून घेऊया. परतून घेतलं, पाण्याचा वापर नाही करायचा या भाजीत. परतून घेतलं की मग झाकण ठेवून हे सुद्धा वाफवून घेऊयात. गॅसचं थोडं फ्लेम कमी करून 7 ते 8 मिनटं वाफवून घेऊयात. वाफवून घेतलं की मस्त बघा कसं सुरेख रंग आला आहे भाजीला, छान दिसते भाजी. मग आता प्लेटमध्ये काढून मस्त जोंधळ्याच्या भाकरीसोबत खाऊन घेऊयात. चपातीसोबत सुद्धा छान लागते भाजी, भातासोबत छान लागते. तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करा.